नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलमध्ये मी SP जाधव, प्रभावती विद्यालय, विद्यानगर, परभणी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 10वी विषय मराठी यामध्ये उपयोजित लेखनामध्ये समाविष्ट असलेला घटक पत्रलेखन याबाबत आज माहिती अभ्यासणार आहोत. बघा, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5 हा उपयोजित लेखनावर आधारित असतो. यामध्ये प्रश्न क्रमांक 5 हा पत्रलेखनावर आधारित असतो. प्रश्न क्रमांक 5 यामध्ये तुम्हाला विनंतीपत्र, मागणीपत्र, अभिनंदनपत्र या 3 पत्रलेखन प्रकारावर प्रश्न विचारण्यात येतो. यांना प्रत्येकी 6 गुण असतात. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला विनंतीपत्र किंवा मागणीपत्र हे 2 पत्र प्रकार देण्यात येतील, किंवा विनंतीपत्र, अभिनंदनपत्र किंवा मागणीपत्र, अभिनंदनपत्र हे 2 प्रकार देण्यात येतील. प्रश्नपत्रिकेमध्ये देण्यात आलेल्या 2 पत्रलेखन प्रकारापैकी कोणताही एक पत्रलेखन प्रकार विद्यार्थ्यांना सोडविणे अनिवार्य असतो. पत्रलेखनाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक औपचारिक पत्रलेखन आणि दुसरं अनौपचारिक पत्रलेखन. आता औपचारिक पत्रलेखनामध्ये वर्ग 10वीच्या दृष्टिकोनातून आपण विचार करूयात. या औपचारिक पत्रलेखनामध्ये विनंतीपत्र, मागणीपत्र म्हणजेच कार्यालयीन व व्यावसायिक पत्राचा समावेश होतो. तर अनौपचारिक पत्रलेखनामध्ये कौटुंबिक पत्र म्हणजे जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवलं जाणारं पत्र याचा समावेश होतो. आता आपण औपचारिक पत्रलेखनामध्ये समाविष्ट पत्रप्रकार विनंतीपत्र याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. विनंतीपत्र म्हणजे काय? तर बघा, एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला लिहिलेले कोणत्याही स्वरूपातील मदत करण्याची विनंती करणारे पत्र म्हणजे विनंतीपत्र होय. विनंतीपत्रामध्ये समाविष्ट करण्याचे महत्त्वाचे मुद्दे आता आपण अभ्यासणार आहोत. की विद्यार्थ्यांनी विनंतीपत्र लिहित असताना कोणत्या मुद्द्यांचा समावेश त्या विनंतीपत्रामध्ये करायचा आहे. विनंतीपत्रामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश करावा. आता विनंतीपत्रामध्ये समाविष्ट करण्याचा पहिला मुद्दा आहे की कोणत्या विषयाच्या संदर्भात विनंती. विद्यार्थी परीक्षेमध्ये ज्या विषयासंदर्भात विनंतीपत्र लिहिणार आहेत त्या विनंतीपत्रामध्ये तुम्ही ज्या विषयासंदर्भात विनंती करणार आहात त्या विषयाचा स्पष्ट उल्लेख हा तुमच्या विनंतीपत्रामध्ये असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, निमंत्रण देणे, देणगी मागणे, स्थळ भेटीसाठी परवानगी मागणे, विषय कोणताही असू द्या, परंतु तुमच्या पत्रलेखनामध्ये ह्या विषयाचा स्पष्ट उल्लेख लिहिणे आवश्यक आहे. ह्यावरून तुम्ही विनंती का करत आहात, कशासाठी करत आहात याची कल्पना येत असते. आता विनंतीपत्रामध्ये समाविष्ट करण्याचा दुसरा मुद्दा आहे की विनंतीपत्रासाठी योग्य मायना. सर्वप्रथम आपण इथे मायना म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊया. मायना म्हणजे आपण ज्यांना पत्र लिहित आहोत ती व्यक्ती व त्याचा संपूर्ण पत्ता होय. आपण ज्यांना पत्र लिहिणार आहोत मग ती व्यक्ती कोणीही असो, जसे माननीय व्यवस्थापक, माननीय संयोजक, माननीय सचिव, माननीय अध्यक्ष, माननीय संपादक असे कोणतेही नाव असेल, आणि त्यांचा पत्ता यामध्ये जसे एखादे ट्रस्ट, एखादे मंडळ, एखादं पुस्तकालय, एखादी संस्था, एखादं होलसेल साहित्याचं दुकान असं काहीही असेल, आणि नंतर शहराचा, दुकानाचा, मंडळाचा पत्ता असेल. थोडक्यात विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विनंतीपत्रासाठी योग्य अशा मायन्याचा वापर पत्रलेखनासाठी करायचा आहे. विनंतीपत्रामध्ये समाविष्ट करण्याचा तिसरा मुद्दा आहे समस्येचे गांभीर्य. विद्यार्थी ज्या समस्येबाबत विनंतीपत्र लिहिणार आहेत त्या समस्येच्या गांभीर्याचा उल्लेख विद्यार्थ्यांनी आपल्या विनंतीपत्रामध्ये करणे फार आवश्यक असते. कारण निर्माण झालेल्या समस्येचं निवारण करण्यासाठीच विद्यार्थी समोरील दिलेल्या व्यक्तीला विनंतीपत्र लिहित असतात. तेव्हा निर्माण झालेल्या समस्येचं गांभीर्य विनंतीपत्रामध्ये मांडणे अनिवार्य असते. विनंतीपत्रामध्ये समाविष्ट करण्याचा चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे की समस्या निवारणासाठी विनंती.
बघा, विनंतीपत्रामध्ये विद्यार्थी हे निर्माण झालेल्या समस्येबाबत लिखाण करीत असतात. तेव्हा समस्येचे गांभीर्य पत्रामध्ये विस्तृत स्वरूपात स्पष्ट करणे हे फार महत्त्वाचे असते. समस्या काय आहे, समस्या कशी व का निर्माण झाली, ह्या निर्माण झालेल्या समस्येचा विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना काय त्रास होत आहे यांचा उल्लेख हा विनंतीपत्रामध्ये करणे गरजेचे असते. ज्यामुळे आपण ही समस्या निवारण करण्यासाठी ज्याही व्यक्तीला विनंतीपत्र लिहित असतो त्या व्यक्तीला आपण केलेल्या विनंतीपत्राच्या गांभीर्याचे स्वरूप स्पष्टपणे लक्षात येते आणि समस्या निवारण करण्यासाठी केलेली विनंती किती महत्त्वाची आहे हे सुद्धा लक्षात येते. यानंतर आपण विनंतीपत्रामध्ये समाविष्ट करण्याचे घटक याबाबत माहिती अभ्यासणार आहोत. विनंतीपत्रामध्ये तुम्हाला स्क्रीनवर जे घटक दिसत आहेत यांचा समावेश करायचा आहे. विनंतीपत्र लिखाण करीत असताना सर्वप्रथम डाव्या बाजूला दिनांक, त्यानंतर मायना तुम्हाला लिहायचा आहे. मायना लिहिल्यानंतर तुम्ही ज्या विषयासंदर्भात विनंती करणार आहात तो विषय तुम्हाला विनंतीपत्रामध्ये मांडायचा आहे. त्यानंतर अभिवादन, जसं महोदय अशा शब्दांचा वापर करून तुम्हाला अभिवादन दर्शवायचं आहे आणि नंतर तुम्ही पत्राचा मजकूर सुरू करणार आहात. पत्रलेखन संपल्यानंतर ज्यावेळेस तुमचा पत्राचा शेवट करणार तिथे आपला आज्ञार्थी किंवा आपला आज्ञाधारक अशा शब्दांचा वापर करून सगळ्यात शेवटी विद्यार्थ्यांनी स्वतःचा पत्ता हा त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करायचा आहे. बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही हे संपूर्ण घटक कसे लिहिणार तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. बघा, सुरुवातीला दिनांक, एक ओळ सोडली, त्यानंतर मायना, परत एक ओळ सोडली, त्यानंतर तुमच्या याचं विनंतीपत्राचा विषय, त्यानंतर अभिवादन, त्यानंतर तुम्ही लिहिणार आहात ते पत्राचा मजकूर, सगळ्यात शेवटी पत्राचा शेवट, स्वतःचं नाव किंवा अबक आणि सगळ्यात शेवटी पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता. तर ह्या सगळ्या बाबी तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये डाव्या बाजूला लिहिणार आहात. हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. यावर उदाहरण आपण बघूयात की पर्यावरण रक्षण, स्वसंरक्षण, पर्यावरण स्नेही मंडळ नायगाव, कचऱ्यापासून खत निर्मिती, कचरा व्यवस्थापन, माहिती पुस्तिका उपलब्ध, वरील निवेदन वाचा व पत्र लेखन करा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये देण्यात येईल आणि या प्रश्नावर तुम्हाला 2 प्रकारचे पत्रलेखन करा म्हणून सांगण्यात येईल. जसं मागणीपत्र आहे आणि दुसरं विनंतीपत्र आहे. या ठिकाणी आपण विनंतीपत्राचा विचार करूयात की तुमच्या गावासाठी प्रस्तुत प्रकल्पाचे मार्गदर्शन करण्याची विनंती करणारे पत्र मंडळाच्या अध्यक्षांना लिहा. आता या स्क्रीनवर दिसणाऱ्या विषयाला अनुसरून आपण या ठिकाणी विनंतीपत्र लेखन कसे करू शकतो तर बघा, विनंतीपत्र दिनांक 2 मे 2018 प्रति माननीय अध्यक्ष, पर्यावरण स्नेही मित्रमंडळ नायगाव. विषय, आपण कोणत्या कारणासाठी विनंती करतो आहोत तर आमच्या गावासाठी कचऱ्यापासून खत निर्मिती या प्रकल्पाचे मार्गदर्शन करण्याबाबत. पत्रलेखनाचं पुढचं स्वरूप की महोदय, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. आपण शॉर्ट फॉर्ममध्ये या ठिकाणी सानविवी असं लिहिणार आहोत. मी तळेगाव या गावाचा रहिवासी आहे. या गावाचा गावकरी या नात्याने पत्र लिहित आहे. तुमचे कचऱ्यापासून खत निर्मिती हे निवेदन वाचून आनंद झाला. दररोज आमच्या गावामध्ये कचऱ्याचा ढीग साचतो. या कचऱ्यापासून खत निर्मिती करता येईल ही प्रशंसनीय बाब आहे. ही खत निर्मिती कशी केली जाते त्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला अत्यंत गरज आहे. तरी माननीय महोदयांनी आमच्या गावामध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती या विषयावर सखोल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. पत्राचा शेवट या आपला आणि नंतर ज्याने पत्र लिहिलंय त्याचा पत्ता की करण पाटील, तळेगाव, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, भ्रमणध्वनी 90 आणि बाकीचे अंक आपण एक्सने दर्शवतो. इथे विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मोबाईल क्रमांक दर्शवत असताना सुरुवातीचे 2 अंक अंकात दर्शवल्यानंतर
बाकीचे 8 अंक तुम्हाला एक्सनी दर्शवायचे आहेत. मोबाईल क्रमांक जसा असतो त्याला आपल्याला बाकीचे अंक एक्सनी दर्शवायचे आहेत. आणि नंतर जो व्यक्ती पत्र पाठवतो आहे त्याचा ईमेल आय डी इथे तुम्हाला दिसते की patilkaran@gmail.com. हे संपूर्ण पत्र तुमचं स्क्रीनवर ज्या पद्धतीने दिसतं आहे या पद्धतीने लिहून पूर्ण होईल. विनंतीपत्र बघा, या ठिकाणी पत्ता, विषय, महोदय, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष, पत्राचा शेवट, पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता, हे सगळ्या मुद्द्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यानंतर औपचारिक पत्र लेखनाचा समाविष्ट असलेला दुसरा प्रकार की मागणी पत्र, याविषयी आता आपण माहिती अभ्यासूयात. मागणी पत्र म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र म्हणजे मागणी पत्र होय. आता मागणी पत्र लेखनामध्ये लक्षात घ्यायचे मुद्दे कोणते आहेत तर ते आपण बघूयात की मागणी पत्र लेखनात आपण कोणत्या मुद्द्यांचा समावेश करावा. बघा, मागणी पत्रामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश करावा. मागणी पत्रामध्ये समाविष्ट करण्याचा पहिला मुद्दा आहे की मागणी कोणत्या वस्तूंची यादी देणे आवश्यक. मागणी पत्रामध्ये विद्यार्थी ज्याही वस्तूंची मागणी करणार आहेत त्या लागणाऱ्या वस्तूंची यादी मागणी पत्रामध्ये लिहिणे आवश्यक असते. तुम्हाला नेमक्या कोणत्या वस्तूची मागणी करायची आहे आणि किती वस्तूंची मागणी करायची आहे याची कल्पना ही तुम्ही दिलेल्या वस्तूंच्या यादीवरून येत असते. जसे शाळेसाठी क्रीडा साहित्य लागत असेल तर कोणत्या खेळासाठी कोणत्या वस्तूंची आणि किती मागणी आहे याची सविस्तर यादी देणे, किंवा पुस्तकांची मागणी करायची असेल तर पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव आणि लागणाऱ्या प्रती यांची सविस्तर माहिती ही मागणी पत्रामध्ये लिहिणे आवश्यक असते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. मागणी पत्रामध्ये लक्षात घ्यायचा दुसरा मुद्दा आहे की संख्या पुरेशी व योग्य दिली आहे का. मागणी पत्रामध्ये विद्यार्थी ज्याही वस्तूंची मागणी करणार आहेत त्या वस्तूंची संख्या आपण पुरेशी लिहिलेली आहे का व योग्य लिहिलेली आहे का याची पडताळणी करावी. विद्यार्थ्यांनी मागणी पत्रामध्ये लागणाऱ्या वस्तूंची संख्या ही पुरेशी व योग्य देणे अत्यावश्यक असते. ह्यावरून मागणी केलेल्या वस्तूंची आवश्यकता लक्षात येते. मागणी पत्रामध्ये लक्षात घ्यायचा तिसरा मुद्दा आहे की दिनांक काळजीपूर्वक लिहावा. मागणी पत्रामध्ये आपण किती तारखेला वस्तूंची मागणी केली आहे हे लक्षात येण्यासाठी विद्यार्थ्यांनी मागणी पत्र लिखाण करीत असताना सगळ्यात सुरुवातीलाच दिनांकाचा स्पष्ट उल्लेख करावा. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. मागणी पत्रामध्ये लक्षात घ्यायचा चौथा मुद्दा आहे की वस्तूंची उपयुक्तता आणि आवश्यकता. मागणी पत्रामध्ये विद्यार्थी ज्या पण वस्तूची मागणी करणार आहेत त्या वस्तूंची मागणी किती आहे आणि खरंच त्या वस्तूंची तुम्हाला किती उपयुक्तता आहे, आवश्यकता आहे, ह्या गोष्टी विचारामध्ये घेऊनच विद्यार्थ्यांनी मागणी पत्रामध्ये वस्तूंची मागणी करायची आहे हा मुद्दा लक्षात घ्यावा. मागणी पत्रामध्ये लक्षात घ्यायचा पाचवा मुद्दा आहे की वस्तूचा दर्जा व सवलत याविषयी विचारणा करावी. मागणी पत्रामध्ये विद्यार्थी ज्या वस्तूंच्या मागणीबाबत उल्लेख करणार आहेत त्या वस्तूंचा दर्जा किती चांगला आहे याचा उल्लेख करावा. तसेच ह्या वस्तूंची मागणी मुबलक प्रमाणात केल्यास त्या वस्तूंना काही टक्के सूट देण्यात यावी या मुद्द्याचा उल्लेख तुम्ही केलेल्या मागणी पत्रामध्ये न विसरता करावा. मागणी पत्रामध्ये लक्षात घ्यायचा सर्वात शेवटचा सहावा मुद्दा आहे की वस्तूचे दरपत्रक व बिल याविषयी विचारणा करावी. मागणी पत्रामध्ये विद्यार्थी ज्या वस्तूंची मागणी करणार आहेत त्या वस्तूंबाबत विद्यार्थ्यांनी पत्रलेखनामध्ये दरपत्रकाचा आवर्जून उल्लेख करावा. तसेच ज्या वस्तूंची मागणी केली आहे त्या वस्तूंचे बिल हे तपशीलवारपणे सोबत पाठवावे अशी मागणी करावी. ह्यानंतर आपण मागणी पत्र लेखन करीत असताना कोणते घटक महत्त्वाचे असतात याबाबत माहिती अभ्यासणार आहोत. आता तुम्हाला स्क्रीनवर जे घटक दिसत आहेत या सर्वांचा उल्लेख मागणी पत्रामध्ये
करायचा आहे. मागणी पत्र लिहित असताना सर्वप्रथम तुम्हाला डाव्या बाजूला दिनांकाचा उल्लेख करायचा आहे. नंतर तुम्ही ज्यांना पत्र लिहिणार आहात त्यांचा उल्लेख मायन्यामध्ये करायचा आहे. मायना लिहिल्यानंतर तुम्ही ज्या वस्तूंची मागणी करणार आहात त्या मागणीचा उल्लेख विषयामध्ये करायचा आहे. विषय लिहिल्यानंतर तुम्ही अभिवादन लिहिणार आहात. जसे महोदय लिहून त्या खालच्या ओळीवर सानविवी म्हणजेच साष्टांग नमस्कार विनंती विशेष. अभिवादन लिहिल्यानंतर पॅरेग्राफ पाडून तुम्ही तुमच्या मागणी पत्राच्या मुख्य मजकुराकडे वळणार आहात. या मजकुरामध्ये तुम्ही कोणत्या वस्तूची मागणी करणार आहात, किती वस्तूंची मागणी करणार आहात, त्या वस्तूंची तुम्हाला किती गरज आहे, तसेच वस्तूंचा दर्जा व वस्तूचे दरपत्रक आणि बिल या बाबींविषयी सविस्तर लिखाण तुम्ही मुख्य मजकुरामध्ये करायचं आहे. लागणाऱ्या वस्तूंची यादी दर्शवायची आहे, हे लक्षात घ्यावे. मागणी पत्रामध्ये मुख्य मजकूर लिहिल्यानंतर तुम्ही पत्राचा शेवट करणार आहात. जसे आपला विश्वासू लिहून स्वतःचा पत्ता लिहिणार आहात. बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही मागणी पत्राचे घटक कसे लिहायचे आहे हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. इथे विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की पत्रलेखनातील सर्व महत्त्वाचे घटक हे आपल्याला पत्रामध्ये डाव्या बाजूलाच लिहायचे आहेत. दिनांक, मायना, विषय, अभिवादन, पत्राचा सुरू होणारा मजकूर, पत्राचा शेवट, स्वतःचं नाव आणि सगळ्यात शेवटी पत्र पाठविणाऱ्याचा पत्ता. आता आपण मागणी पत्राबाबत उदाहरण बघूया. पर्यावरण स्वसंरक्षण, पर्यावरण स्नेही मंडळ, नायगाव, कचऱ्यापासून खत निर्मिती, कचरा व्यवस्थापन माहिती पुस्तिका उपलब्ध, वरील निवेदन वाचा व पत्रलेखन करा. या अगोदर आपण याच विषयावर विनंती पत्र लिहिलं होतं. आता आपण याच विषयावर मागणी पत्र कसं लिहूयात ते बघूयात. की कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी माहिती पुस्तिकेची मागणी करणारे पत्र मंडळाच्या अध्यक्षांना लिहा. आता या विषयाला अनुसरून आपण मागणी पत्र कसं लिहू तर बघा. मागणी पत्र दिनांक 5 जून 2018, प्रति माननीय अध्यक्ष, पर्यावरण स्नेही मित्रमंडळ, नायगाव. विषय काय आहे तर कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठीची माहिती पुस्तिका मिळण्याबाबत ही आपली मागणी आहे. पत्राचा पुढील भाग की महोदय, साष्टांग नमस्कार विनंती विशेष. मी अनिकेत माने, वाजेगाव या गावाचा रहिवासी आहे. या गावाचा नागरिक या नात्याने आपणास पत्र लिहित आहे. आमच्या गावामध्ये दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग साचत आहे. त्याचा परिणाम येथील गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. आपल्या मंडळाकडे कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन याविषयी माहिती देणारी पुस्तिका उपलब्ध आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून गावातील कचरा व्यवस्थापन राबवता येईल. तरी माननीय महोदयांनी ही माहिती पुस्तिका पाठवून उपकृत करावे. या पुस्तिकेचे बिल मनी ऑर्डरने पाठवू. पुस्तिका शक्य तेवढ्या लवकर पाठवावी ही विनंती. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल की आपलं पत्रलेखन पूर्ण झालं. नंतर आपण लिहिणार आहोत की ज्याने पत्रलेखन केलंय त्याचा पत्ता. आपला अनिकेत माने, वाजेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना, भ्रमणध्वनी 94, बाकीचे अंक एक्समध्ये, आणि ज्याने पत्र लिहिलेलं आहे त्याचा ईमेल ID aniketmane@gmail.com. हे संपूर्ण पत्र ह्या पद्धतीने आपलं लिखाण पूर्ण होईल. मागणीपत्र याविषयी आपण केलेली मागणी आणि त्या मागणीपत्रामध्ये घेतलेला संपूर्ण मजकूर स्क्रीनवर दिसतो. या पद्धतीने तुम्हाला स्पष्ट करता येईल. यानंतर आपण अनौपचारिक पत्रलेखनाचा प्रकार अभिनंदन पत्र याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. अभिनंदन पत्र म्हणजे काय तर बघूयात. अभिनंदन पत्र कशाला म्हणतात तर अभिनंदन या शब्दाचा अर्थ स्वागत असा होतो. अभिनंदनाला आपण इंग्रजीमध्ये कॉंग्रॅच्युलेशन असे म्हणतो. अभिनंदन शब्दाची फोड केल्यास नंदन या शब्दाचा अर्थ म्हणजे आनंद होय.
यावरून आपल्याला अभिनंदनाची व्याख्या करता येईल की व्यक्तीने केलेल्या आनंददायक कृत्यासाठी, त्या व्यक्तीची प्रशंसा करण्यासाठी आपण जे पत्र लिहितो त्याला अभिनंदन पत्र असे म्हणतात. अभिनंदन पत्रामध्ये समाविष्ट करण्याचे महत्त्वाचे मुद्दे ते आपण पाहूयात की अभिनंदन पत्रामध्ये आपण कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश करावा. तर अभिनंदन पत्रामध्ये समाविष्ट करण्याचा पहिला मुद्दा आहे की व्यक्तीचा उल्लेख योग्य नात्याप्रमाणे सन्मानपूर्वक करावा. अभिनंदन पत्रामध्ये विद्यार्थी ज्याही व्यक्तीचा उल्लेख अभिनंदन करण्यासाठी करणार आहेत त्या व्यक्तीचा उल्लेख हा आपल्या नात्याप्रमाणे व सन्मानपूर्वक करावा. जसे तुम्ही तुमच्या लहान भावाला किंवा बहिणीला अभिनंदन पत्र लिहित असाल तर प्रिय भाऊ किंवा बहीण, त्यांचं नाव, यास अनेक उत्तम आशीर्वाद असा उल्लेख करावा. किंवा तुम्ही अभिनंदन पत्र हे तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला लिहित असाल तर प्रिय मित्र मैत्रीण, त्यांचं नाव, यास किंवा हिस सप्रेम नमस्कार असे लिहावे. थोडक्यात विद्यार्थी ज्यांना अभिनंदन पत्र लिहिणार आहेत त्यांच्याशी तुमचं असलेलं नात्याप्रमाणे सन्मानपूर्वक त्यांचा योग्य उल्लेख करावा. अभिनंदन पत्रामध्ये समाविष्ट करायचा दुसरा मुद्दा आहे की व्यक्तीचे क्षेमकुशल विचारावे. क्षेमकुशल म्हणजे तुम्ही ज्या कारणासाठी समोरच्या व्यक्तीला अभिनंदन पत्र लिहिणार आहात ती व्यक्ती कोणीही असेल, जसे तुमचा लहान भाऊ, बहीण, तुमचा मित्र किंवा मैत्रीण, एखादी सन्माननीय व्यक्ती, असे कोणीही असेल, त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना जसा आनंद झाला तसाच आनंद हा तुम्हाला देखील झाला आहे अशा वाक्यांचा उपयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अभिनंदन पत्रामध्ये करायचा आहे. अभिनंदन पत्रामध्ये समाविष्ट करण्याचा तिसरा मुद्दा आहे की भावना प्रभावी शब्दात मांडावी. अभिनंदन पत्रामध्ये विद्यार्थी ज्या कारणासाठी अभिनंदन पत्र लिहिणार आहेत त्या कारणामुळे तुम्हाला झालेला आनंद हा अत्यंत प्रभावी शब्दात मांडणे आवश्यक असते. ह्यामुळे तुम्ही लिखाण करीत असलेल्या अभिनंदन पत्राचे स्वरूप हे अधिक आकर्षक व सुंदर वाटू लागते. अभिनंदन पत्रामध्ये लक्षात घ्यायचा चौथा मुद्दा आहे की नात्यातील जिव्हाळ्यानुसार लेखन करावे. अभिनंदन पत्रामध्ये विद्यार्थी ज्या व्यक्तीला पत्र लिहिणार आहेत त्या व्यक्तीशी असलेले तुमचे नाते, त्यांच्याशी तुमचा असलेला जिव्हाळा हा तुमच्या पत्रलेखनामध्ये स्पष्ट झाला पाहिजे. तुम्ही शब्दबद्ध केलेल्या वाक्यावरूनच समोरील व्यक्तीशी असलेले तुमचे घट्ट नाते हे स्पष्ट होत असते. तेव्हा तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून योग्य व माफक अशा वाक्यांची गुंफण करीत विद्यार्थ्यांनी समोरील व्यक्तीशी असलेला तुमचा जिव्हाळा स्पष्ट करायचा आहे, हे लक्षात घ्यावे. अभिनंदन पत्र लेखनामध्ये लक्षात घ्यायचा पाचवा मुद्दा आहे की अभिनंदन पत्रामध्ये पत्राचा विषय लिहिणे आवश्यक नाही. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवायची आहे की ज्याप्रमाणे आपण मागणीपत्र व विनंतीपत्र यामध्ये विषयाचा उल्लेख करतो तसा उल्लेख तुम्हाला अभिनंदन पत्रामध्ये करायचा नाही आहे. तुम्ही लिहित असलेल्या अभिनंदन पत्रामध्ये तुम्हाला विषयाचा उल्लेख करण्याची गरज नाही. दिनांक आणि महिना लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी सरळ पत्राचा मजकूर लिहिण्यास सुरुवात करायची आहे, हे लक्षात ठेवावे. अभिनंदन पत्रामध्ये लक्षात घ्यावायचा सगळ्यात शेवटचा सहावा मुद्दा आहे की पत्रात शेवटी डावीकडे पत्र पाठविणाऱ्याचा पत्ता लिहिणे आवश्यक. तुम्ही स्वतः हे अभिनंदन पत्र लिहिणार आहात तेव्हा ज्यावेळेस तुमचे हे अभिनंदन पत्र लिहिणे पूर्ण होईल तेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा काल्पनिक पत्ता हा पत्रलेखनामध्ये उत्तरपत्रिकेत डाव्या बाजूला न विसरता लिहायचा आहे आणि आपले अभिनंदन पत्रलेखन पूर्ण करायचे आहे. यानंतर आपण अभिनंदन पत्रलेखन कसे करावे, अभिनंदन पत्रामध्ये नेमके कोणते घटक समाविष्ट झाले पाहिजे याबाबत माहिती अभ्यासणार आहोत. अभिनंदन पत्रामध्ये समाविष्ट करण्याचे घटक. अभिनंदन पत्र लेखनामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसतात हे सर्व घटक समाविष्ट करायचे आहेत. जसे सगळ्यात सुरुवातीला दिनांक, नंतर ज्यांना पत्र लिहिणार आहात त्यांचा उल्लेख महिन्यामध्ये. इथे नंतर आपल्याला विषय लिहायचा नाही आहे. महिन्यानंतर सरळ तुम्ही पत्राचा मजकूर सुरू करणार आहात.
पत्राचा शेवट करून तुम्हाला स्वतःचा काल्पनिक पत्ता न विसरता लिहायचा आहे. अशा प्रकारे स्क्रीनवरील सर्व घटकांचा समावेश करीत तुम्ही तुमचे अभिनंदन पत्र लेखन पूर्ण करणार आहात. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय अशा पद्धतीने बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही अभिनंदन पत्र लेखनाचे घटक लिहिणार आहात. ते सर्व डाव्या बाजूला दिनांक, नंतर मायना, नंतर पत्राचा मुख्य मजकूर, सगळ्यात शेवटी पत्राचा शेवट, स्वतःचं नाव आणि सगळ्यात शेवटी पत्र पाठविणाऱ्याचा पत्ता. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये अभिनंदन पत्र लिखन करायचं आहे. आता त्यावरचं उदाहरण आपण पाहूयात की खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा. नवभारत विद्यालय आयोजित वक्तृत्व स्पर्धा 25 फेब्रुवारी, कलानगर, गोरेगाव पूर्व, मुंबई 400663. परीक्षक श्री सुबोध पवार, योगानंद सोसायटी बोरिवली पश्चिम, मुंबई 400092. आणि पत्रलेखनाचे विषय तुम्हाला दिले की वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित राहण्याची विनंती करा. आणि दुसरा विषय आहे की वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या तुमच्या मित्राचे अभिनंदनपर पत्र लिहा. यापैकी दुसरा विषय की वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या तुमच्या मित्राचे अभिनंदनपर पत्र लिहा. यावर आपण पत्रलेखन बघूयात की अभिनंदनपर पत्र. दिनांक 3 मार्च 2019. प्रिय मित्र आकाश, सप्रेम नमस्कार. आकाश, तुझे मनापासून हार्दिक अभिनंदन. आज सकाळी दैनिक वर्तमानपत्रामध्ये दुसऱ्या पानावर तुझा फोटो पाहिला आणि तुझ्या शाळेतील वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिला आलास ही बातमी वाचून मला खूप आनंद झाला. मी तुझा मित्र आहे याचा मला अभिमान वाटला. लहानपणापासूनच तू निर्भीडपणे आणि परखडपणे बोलायचास हे मला आठवले. 10वीचा अभ्यास उत्तम प्रकारे सांभाळूनही वक्तृत्व स्पर्धेत तू हे जे नेत्रदीपक व घवघवीत यश मिळवलेस याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या या अतुलनीय यशाचं श्रेय तू तुझ्या गुरुजनांना व कुटुंबियांना दिले ही गोष्ट मला जास्त कौतुकास्पद वाटते. भविष्यातही तुला असेच उज्ज्वल यश लाभो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुझे अभिनंदन. सगळ्यात शेवटी ज्याने पत्र पाठवले त्याचा पत्ता की तुझा मित्र अमय गिरवलकर, 85 पितृछाया सहकारनगर, मुख्य रस्ता तळेगाव, भ्रमणध्वनी 88 आणि बाकीचे नंबर एक्समध्ये, ईमेल girvalkar@gmail.com. या 2 गोष्टी विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवायचा. पत्रलेखन कोणतंही असू द्या, मागणीपत्र असो, विनंतीपत्र असो किंवा अभिनंदनपत्र असो, सगळ्यात शेवटी मोबाईल नंबर आणि ईमेल ID न विसरता आपल्याला लिहायचं आहे. तर स्क्रीनवर दिसते या पद्धतीने तुमचं संपूर्ण अभिनंदन पत्राचं लिखाणकाम पूर्ण होईल. तारीख, या ठिकाणी एक विषय तुम्हाला लक्षात येईल की पत्रलेखनामध्ये आपण विषय समाविष्ट केलेला नाही. अभिनंदन पत्रामध्ये विषय लिहिण्याची गरज राहत नाही. स्क्रीनवर दिसते या पद्धतीने तुमचं अभिनंदन पत्र लिहून पूर्ण होईल. आता आपण बघूयात की पत्राची गुणविभागणी. पत्रलेखनामध्ये जे घटक आपण समाविष्ट करतो या घटकानुसार पत्राची गुणविभागणी करता येते. जसं मायना, दिनांक आणि विषय याला 2 गुण असतात. यानंतर तुम्ही पत्राचा मुख्य मजकूर लिहिता, तर हा जो योग्य मजकूर व भाषा, कृतीतील सर्व मुद्द्यांचा विचार या सगळ्या गोष्टींना 3 गुण असतात. तुम्ही पत्रलेखनामध्ये कशा भाषेचा वापर केला आहे, मजकूर व्यवस्थित लिहिलेला आहे की नाही, प्रश्नामध्ये जे मुद्दे तुम्हाला विचारण्यात आले त्या सगळ्या मुद्द्यांचा विचार तुम्ही पत्रलेखनामध्ये केलेला आहे की नाही, या सगळ्या बाबींना 3 गुण असतात. आणि सगळ्यात शेवटी तुमचा पत्राचा शेवट व पत्र पाठविणाऱ्याचा पत्ता याला 1 गुण असतो. असे एकूण 6 गुणांमध्ये या पत्राची गुणविभागणी करण्यात येते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं की कोणत्या कोणत्या घटकाला कसे कसे गुण देण्यात येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखनातील घटक पत्रलेखन यावर केलेलं माझं हे सादरीकरण तुम्हाला जर आवडलं असेल तर माझं ऑनलाईन सरजी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.